नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. पहाटेच्या अंधारात खैराची कत्तल, वन विभागाची धडक कारवाई. वरवणे जंगलात बेकायदेशीर वृक्षतोड उघड, खैर लाकडासह झायलो वाहन जप्त, संशयिताचा जंगलाच्या दिशेने पलायन. पेण वन परिक्षेत्रातील गागोदे परिमंडळाच्या अधरणे नियत क्षेत्रातील मौजे वरवणे परिसरात पहाटेचा अंधाराचा फायदा घेत सुरू असलेली बेकायदा खैर वृक्षतोड वन विभागाच्या धडक कारवाईमुळे उघडकीस आली आहे. वन कर्मचाऱ्याची चाहूल लागताच खैर लाकूड वाहनात भरत असलेल्या संशयितांनी घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळ काढला. बुधवारी 26 ऑगस्ट पहाटेच्या सुमारास 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान वन विभागाला वरणे परिसरात खैर वृक्षाची बेकायदा तोड सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर वन अधिकारी सपना सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गागोदे, वनरक्षक जावळी, धामणी उत्तर, कांबार्ली तसेच वाहन चालक यांनी वरवणेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अंतिम संपादित गट क्रमांक 68 परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी काही व्यक्ती खैर जातीच्या लाकूड वाहनात भरत असल्याचे वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. मात्र वनपथकाची चाहूल लागताच संबंधितांनी क्षणाचाही विलंब न करता जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. संशयित पसार झाले असले तरी वन विभागाने घटनास्थळावरून महिंद्रा कंपनीची झायलो कार MH46D 1318 ताब्यात घेतली. तपासणी दरम्यान वाहनातून खैर जातीचे 4 नग एकूण 0.101 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले. वाहनही चौकशी कामी जप्त करण्यात आले असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैर सारख्या मौल्यवान वृक्षाची रात्रीच्या अंधारात बेकायदा कत्तल करणाऱ्या टोळीचे धागेदोरे शोधण्याचे आवाहन आता वन विभागासमोर आहे. जंगल लुटून पसार झालेले संशयितांना वन विभाग शोधून काढणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रकरणाचा पुढील तपास वन विभागाकडून सुरू आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.